हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2022 अर्थशास्त्र युनिट 9 म्हणजे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स आणि डेमोग्राफी हे युनिट आपण आज सुरू करतोय. या युनिटवरचा एन्व्हायरमेंटल कन्सेप्ट हा टॉपिक घेतोय आणि आजचा आपला या युनिटवरचा पहिला भाग आहे. तर सुरू करूया आजच्या आपल्या सेशनला. ओके, सेशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत, ज्यांना ही एक्झाम जी आहे क्लिअर करायची आहे, त्यांच्यासाठी आम्ही सुवर्ण संधी घेऊन आलो आहोत. म्हणजेच एक स्पेशल कोर्स घेऊन आलो आहोत जो तुम्हाला जॉईन करण्यासाठी फक्त प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. हे ॲप ग्लोबल ऑनलाईन नावाचं, ज्याचा हा ऑफिशियल लोगो आहे. आणि हे ॲप डाउनलोड केल्यावर स्टोअरमध्ये गेल्यावर तुम्हाला इकडे व्हेरियस कोर्सची लिस्ट ओपन होईल. ज्या कोर्समध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आपला पेपर 2 इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला काय मिळेल तर कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज, PYQs, टार्गेट बेस्ड पूर्णपणे प्रिपरेशन हे होणार आहे. शिवाय पेपर 2 सोबत पेपर 1 चं संपूर्ण स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजे पूर्णपणे या एक्झामची तयारी करण्यासाठी हा कोर्स परिपूर्ण आहे. ठीक आहे, त्याची फीस आहे 7000 रुपये, पण 20% तुम्हाला डिस्काउंट याच्यावरती मिळत आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून आपला अभ्यास जो आहे कंटिन्यू सुरू राहील आणि कधीही नोटिफिकेशन येऊ शकतं, तर आपला अभ्यास हा रेडी झालेला पाहिजे. ओके, आणखी एक फीचर या ॲपचा असा आहे की आपलं सेशन झाल्यावर तुम्ही त्या टॉपिकवरचा इव्हॅल्युएशन टेस्ट देऊ शकता, ज्या टेस्टमुळे तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकता. म्हणजे तुम्हाला तो टॉपिक किती समजलेला आहे तुमच्या लक्षात येईल. ओके, आणखी काही क्वेरी किंवा इन्क्वायरी असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. ठीक आहे, सुरू करूया आजच्या सेशनला. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आजच्या आपल्या युनिटवरचा. द टर्म एन्व्हायरमेंटल इन्क्लूड्स. आता आपल्याला कन्सेप्ट वरती अभ्यास करायचा आहे. या म्हणजे आजचं टॉपिकच आहे एन्व्हायरमेंटल कन्सेप्ट्स, त्याच्यावरचे MCQs असणार आहे. तर द टर्म एन्व्हायरमेंटल इन्क्लूड्स, एन्व्हायरमेंटल या पर्यावरण या शब्दामध्ये काय काय समाविष्ट आहे. ऑप्शन ए लिव्हिंग कंपोनेंट्स, बी नॉन लिव्हिंग कंपोनेंट्स, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नन ऑफ दिस. काय आन्सर असू शकेल याचं? कोणत्या कोणत्या गोष्टी पर्यावरणामध्ये अवेलेबल असतात किंवा समाविष्ट असतात? ओके, सजीव घटक तर असतातच, बरोबर आहे. प्राणी, पक्षी, जीव हे सगळे काय आहेत? लिव्हिंग कंपोनेंट्स आहेत. निर्जीव गोष्टी पण आहेत. मग त्याच्यामध्ये प्रदूषण वगैरे ह्या गोष्टी आल्या, ज्याच्यामुळे निर्जीव घटकांमुळे त्याच्यामध्ये पर्यावरणावर परिणाम होतो. म्हणजे निर्जीव घटक सुद्धा आहेत. मग यांचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी, बोथ ए अँड बी ऑप्शन्स आर करेक्ट. in term environmental there are two terms or two components included. Which components? Living components as well as non living components also. Okay, ऑल द फिजिकल सराउंडिंग ऑन अर्थ. ठीक आहे, अजून काय म्हणू शकतो एन्व्हायरमेंट म्हणजे? तर की जे काही अर्थवरती सराउंडिंग्स आहेत, आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या कशामध्ये येतात? आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये येतात. आर कॉल्ड एन्व्हायरमेंट. ठीक आहे, शॉर्ट डेफिनेशन आहे ऑल फिजिकल सराउंडिंग्स ऑन अर्थ आर कॉल्ड एन्व्हायरमेंट. ओके, द एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स एव्हरीथिंग लिव्हिंग अँड एव्हरीथिंग नॉन लिव्हिंग ऑल्सो. ठीक आहे, दोन्ही बघितल्या आपण गोष्टी की लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑल्सो या गोष्टी सुद्धा येतात. द non-living part of environment has three main parts. So the non-living part मध्ये आणखीन काय होऊ शकतं? The atmosphere, the hydrosphere and the lithosphere. ठीक आहे, ह्या तीन गोष्टी किंवा तीन पार्ट हे कशामध्ये येतात? नॉन लिव्हिंग पार्ट मध्ये येतात. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन. An environment refers to the. आता environment कशा संदर्भात आहे? ओके, ऑप्शन आहे surroundings of an organism, surrounding of all the humans, surrounding of nature, or none of the above. The correct answer काय असेल? ऑप्शन फक्त नेचर असणार आहे का? नाही. मग फक्त ह्यूमन्स असणार आहेत का? नाही. मग काय? द सराउंडिंग्स ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे, जीवांचा, सगळ्या प्रकारचे जीव या सराउंडिंग्स मध्ये आहेत, म्हणून एन्व्हायरमेंट सराउंडिंग ऑर्गॅनिझम्सची रिलेटेड आहे. ठीक आहे, ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. Okay, a living thing made up of one or more cells and able to carry on the activities of life. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी, लाईफ म्हणजे जीवनाची एखादी ऍक्टिव्हिटी करते आहे. एखादं सूक्ष्म जीव जरी असेल, एक जीव असेल किंवा अनेक जीवी असेल, तर त्या सगळ्याला आपण काय म्हणतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, एनर्जी. आता हे ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या एक्झाम्पल मध्ये घेतलेल्या आहेत त्यांनी? की एनर्जी, ग्रोविंग, रिप्रोड्युसिंग, याला सगळ्याला काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिझम. ठीक आहे, समजलं ऑर्गॅनिझम काय आहे? ओके, द नेक्स्ट क्वेश्चन. द स्पेस इन टू विच लिव्हिंग बिंग एक्झिस्ट इज नोन ॲज. ठीक आहे, वेगवेगळे थर आहेत, वेगवेगळे
स्टेजेस आहेत, स्पेसेस आहेत, त्यामध्ये ह्युमन म्हणजे लाईफ जे आहे ती कोणत्या स्पेस मध्ये आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन ए बायोस्फेअर, ह्युमन स्पेअर, एन्व्हायरमेंट स्पेअर, ऑप्शन डी बोथ ए अँड बी. काय असू शकतं याचा आन्सर? ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए बायोस्फेअर. बायोस्फेअर मध्ये संपूर्ण लिव्हिंग बिंग एक्झिस्ट करतात. ठीक आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन इथे ए आहे. The biosphere is made up of the parts of earth where the life exists. All ecosystem. सगळी इकोसिस्टम ही बायोस्फेअर मध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. The biosphere extends from the deepest root systems of trees. कुठून स्टार्ट होऊ शकते ही बायोस्फेअर? तर टीप म्हणजे जी झाडांची मुळं आहेत तिथून ती स्टार्ट होऊ शकते. To the dark environments of ocean trenches, to the loose rain forest, high mountain tops and the transition zones like this one where ocean and terrestrial ecosystem meets. ठीक आहे, इकोसिस्टम मध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, फॉरेस्ट, रेन, ट्रान्सेस, ओशन, हाय माउंटेन टॉप्स, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? बायोस्फेअर मध्ये येतात. ठीक आहे. Okay, next question. The major greenhouse gases in atmosphere are. आता ग्रीन हाऊसेस गॅसेस हे आहेत माहिती आहे तुम्हाला, हरितगृह वायू जे वातावरणामध्ये आहेत त्यापैकी कुठले वायू हे आहेत ऑप्शन मध्ये दिलेले ते सांगायचं आहे. ऑप्शन ए CO2, CH4, NO2 and H2O. ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. कुठला असू शकेल? ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. म्हणजे काय? CO2 कार्बन, CH4 मिथेन, NO2 N2O and H2O. ठीक आहे, या सगळ्याच गोष्टी कशामध्ये येतात? ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये येतात. ठीक आहे. ओके, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड makes up the vast majority of greenhouse gases emission from the sector, but smaller amount of मिथेन. सगळ्यात जास्त ग्रीन हाऊसेस गॅसेस मध्ये कशाचं इमिशन होतं? तर कार्बन डायऑक्साइडचं. देन CH4 म्हणजे मिथेन, नायट्रस ऑक्साइड म्हणजे N2O आर ऑल्सो इमिटेड. ठीक आहे, ह्या पण आहेत. आणि मग H2O काय होतं? H2O म्हणजे वॉटरचा फॉर्म्युला आहे आणि थोड्या प्रमाणात वॉटर सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, गॅसेस सोबत. These gases are released during the combustion of the fossil fuels such as coal, oil and natural gas and produce electricity. ठीक आहे, तर या काही गोष्टींमधून या सगळ्या गोष्टी काय होत असतात? निघत असतात आणि ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये यांचं मग रूपांतर होत असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द एन्व्हायरमेंट इज अ कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन ऑफ. आता एन्व्हायरमेंट हे कशाचं कॉम्बिनेशन आहे हे आपल्याला सांगायचंय. ऑप्शन ए एअर हवा, बी वॉटर अँड सॉइल म्हणजे पाणी आणि माती, सी टेम्परेचर म्हणजे वातावरण, डी ऑल ऑफ दिस वरील सर्व गोष्टी. तर कुठल्या गोष्टी याच्यामध्ये असतील? सिंपल क्वेश्चन आहे, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड. एन्व्हायरमेंट हा युनिटच सोपा आहे, फक्त काही ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे स्टडी करताना. ठीक आहे, आणि करंट मध्ये जे काही इश्यू किंवा करंट मध्ये जे काही नवीन स्कीम्स किंवा कुठले प्लॅन्स झालेले आहेत एन्व्हायरमेंट विषयी त्याचा देखील तुम्हाला स्टडी करायचा आहे, कारण त्याच्यावरतीच एक्झाम वरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर इथे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. म्हणजे काय काय असणार एन्व्हायरमेंट मध्ये? हवा असणार आहे, पाणी आणि माती पण असणार आहे आणि वातावरण तापमान तर असणारच आहे. म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. सगळेच ऑप्शन इथे करेक्ट आहेत. ओके. Since the environment is a combination of physical and biological factors, याच्यामध्ये physical आणि biological factors चं कॉम्बिनेशन असतं. It contains both living and biotic and non-biotic म्हणजे अबायोटिक. आता इथे दोन एक या टर्म मध्ये आपल्याला एक समजलं की लिव्हिंगला आपण काय म्हणू शकतो? आणखी बायोटिक. ठीक आहे, आणि तसंच नॉन लिव्हिंगला काय म्हणू शकतो? अबायोटिक. ठीक आहे, समजलं? Then on the basis of basic structure, environment can be divided into physical or abiotic and living or a biotic environment. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा.
जॉग्राफिकल एन्व्हायरमेंट कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज, आता भौगोलिक पर्यावरण यांना अजून काय म्हणू शकतो? ऑप्शन ए ह्युमन बिंग एन्व्हायरमेंट, बी हिस्ट्री एन्व्हायरमेंट, सी नॅचरल एन्व्हायरमेंट, डी बोथ ए अँड बी. जॉग्राफी मध्ये काय काय अभ्यास येतो माहिती आहे तुम्हाला? स्टडी त्याच्यामध्ये जिओग्राफीमध्ये मग आपल्या इंडियाचे माउंटेन्स, झाडं कुठली आहेत, वातावरण कुठे कसं आहे, या सगळ्याचा अभ्यास कशामध्ये येतो? जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट मध्ये. आणि हे सगळं कसं असतं? नॅचरल असतं. म्हणजे आपला कुठला भाग येणार आहे, हा कुठला टाईप येणार आहे इथे? तर नॅचरल एन्व्हायरमेंट असं जिओग्राफिकल एन्व्हायरमेंटला म्हटलं जातं. ठीक आहे, समजलं नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एक्झाम्पल जर तुम्हाला आलं की हे एन्व्हायरमेंटचा कोणता प्रकार आहे, तर तुम्ही जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट देऊ शकता आन्सर किंवा नॅचरल एन्व्हायरमेंटचा. ठीक आहे. A geographical environment also called as natural environment as it interact with nature. ठीक आहे, हे मेन त्याचं रिझन आहे. सिंपल वर्ड्स मध्ये तुम्हाला याचं रिझन असं देता येईल की हे कशाशी इंटरॅक्ट होतं? नेचरशी. म्हणून याला आपण नॅचरल एन्व्हायरमेंट असं देखील म्हणतो. द अर्थ सरफेस, रिव्हर्स, माउंटेन्स, डेझर्ट, लँड, वॉटर, ओशन्स, व्हॉल्कॅनोज एक्सेट्रा कम अंडर द नॅचरल एन्व्हायरमेंट एक्झाम्पल. ठीक आहे, हे काही एक्झाम्पल आहेत कशाचे? नॅचरल एन्व्हायरमेंटचे. काय काय? रिव्हर्स, माउंटेन्स, डेझर्ट, लँड, जमिनी, काय म्हणतो आपण त्याला, वाळवंट, पाणी, समुद्र, व्हॉल्कॅनो, हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ सोशल कल्चर एन्व्हायरमेंट इज, आता सामाजिक सांस्कृतिक वातावरण किंवा सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे काय? ऑप्शन ए नॅचरल एन्व्हायरमेंट, बी मॅन मेड एन्व्हायरमेंट, सी गॉड मेड एन्व्हायरमेंट अँड डी बोथ ए अँड बी. नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे काय बघितलं आपण? की जे नेचरशी डील करतं. ठीक आहे. मग सोशल कल्चरल जे आहे की नेचरशी डील करतं का? नाही. त्यामध्ये राहणारे लोक जे आहेत तिथलं कल्चर निर्माण करतात, त्यांच्या वातावरणानुसार, तिथल्या असणाऱ्या उपलब्ध संसाधनानुसार तिथलं वातावरण, कल्चर हे तयार होत असतं. म्हणजे हे कसं असणार आहे? मॅन मेड. गॉड मेड असणार आहे का? नाही. जिथे व्यक्ती ते राहतात त्याप्रमाणे ते त्यांच्या सोयीनुसार तिथलं वातावरण तयार होत असतं. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, मॅन मेड एन्व्हायरमेंट असं म्हणतो. कशाला? सोशल कल्चरल एन्व्हायरमेंटला. ओके. Man-made environment is an environment created by humans. ठीक है, it includes permanent human settlements like village, towns, cities, transport and communication facilities beside various and other communities. ठीक है. Okay. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नॉट अ पार्ट ऑफ मॅनमेड एन्व्हायरमेंट. आता मॅनमेड एन्व्हायरमेंट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल, तर खालीलपैकी कोणता पार्ट हा मॅनमेड नाहीये किंवा मॅनमेड एन्व्हायरमेंटचा प्लॅन नाहीये हे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. बघा आता, ऑप्शन ए इंटरनल एन्व्हायरमेंट, द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, सी द जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट, ऑप्शन डी बोथ ए अँड बी. कोणता पार्ट नाहीये मॅनमेड एन्व्हायरमेंटचा? ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, नॅचरल म्हणजेच जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट. ऑफकोर्स जो मॅनमेड नाही आहे तो असा कुठला पार्ट आहे? नॅचरल एन्व्हायरमेंट. म्हणून इथे ऑप्शन सी आलेला आहे. ठीक आहे. ओके, त्याचं एक्सप्लेनेशन वेगळं देण्याची गरज नाहीये किंवा वेगळं अजून स्पेशल माहिती देण्याची काही तिथे गरज वाटली नाही म्हणून मी ती दिली नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. Which of the following is are not the example of external environment. आता एक्सटर्नल एन्व्हायरमेंट काय तर ते बघूया आपण, पण आधी इथे सांगा की याच्यापैकी एक्सटर्नल एन्व्हायरमेंट काय असू शकतं किंवा यातल्या कुठल्या पॉइंट्स त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स मध्ये येऊ शकतात. ऑप्शन आहे रिसॉर्ट, इंडस्ट्रीज, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, ट्रान्सपोर्ट, वॉटर अँड सॉइल. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे असा कुठला भाग आहे की ज्याच्यामुळे बिझनेस एन्व्हायरमेंट वरती कुठला जास्त परिणाम आपल्याला दिसून येत नाही, त्याला आपण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असं म्हणतो. ठीक आहे. काय करेक्ट आन्सर असू शकेल याचं? ऑप्शन ए ओनली 4, ऑप्शन बी 1, 3 and 4, ऑप्शन सी 2 and 3, ऑप्शन डी नन ऑफ दिस. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ओनली 4, म्हणजे ट्रान्सपोर्ट हा जो विषय आहे याच्यानी बिझनेस मधल्या कुठल्याही एन्व्हायरमेंट वरती जास्त किंवा याच्या बदलाचा काही परिणाम दिसून येत नाही, म्हणून इथे ओनली 4 ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे. The external environment is a factor outside the business that can affect its operation by influencing its activities
अँड चॉईसेस अँड डिटरमाइन इट्स ऑपॉर्च्युनिटीज अँड रिस्क. ठीक आहे, जसं सांगितलं की असा एक पार्ट जो बिझनेसमध्ये काय करू शकतो, ऑपॉर्च्युनिटीज किंवा इन्फ्लुएन्स करून ऍक्टिव्हिटीज मुळे त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा रिस्क तयार करू शकतो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि आजच्या सेशन मधला आपला हा लास्ट क्वेश्चन आहे. The term biofuel is usually used to refer liquid fuels such as. आता बायोफ्युल मध्ये कुठले लिक्विड फ्युल्स वापरले जातात? ऑप्शन ए इथेनॉल, बायोडिझेल, सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नन ऑफ दिस. जैव इंधन बायोफ्युल म्हणजे. ठीक आहे. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी बोथ ए अँड बी, म्हणजे इथेनॉल आणि बायोडिझेल हे दोन्हीही बायोफ्युल आहेत आणि कसे आहेत, लिक्विड फ्युल्स आहेत. ठीक आहे. जर कधी क्वेश्चन आला एक्झाम मध्ये तर ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे. Biofuels is a fuel that produced over the short time span from biomass rather than by the very slow natural process involved in the formation of fossil fuels such as oil. Since biomass can be used as a fuel directly, some people use the words biomass and biofuel interchangeably. ठीक आहे, बायोमास आणि बायोफ्युल हे दोन वर्ड्स एकमेकांसाठी किंवा एक दुसऱ्याच्या जागी असे वापरू शकतात. ठीक आहे. बायोफ्युल्स समजलं. ओके, तर आजच्या सेशन मधले आपले 10 प्रश्न 10 कन्सेप्ट इथे संपलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला याच टॉपिक वरती म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्सेप्ट वरतीच आणखी काही क्वेश्चन्स बघायचे आहेत आणि आपला हा युनिट तसाच कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. आजच्या सेशन साठी थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.